नमस्कार. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आज आमच्या इथं दिवसभर काय होईल कार्यक्रम, कुठं काय काय कार्यक्रम होणार आहे आमच्या घरी. म्हणजे फंक्शन छोटस. कसलं फंक्शन? आपलं दसऱ्याचं. मला माहितीच नाही. ते तुम्हाला आम्ही शेअर करू. आता आमचे सकाळीपासून पाणी आलं, पाण्याचं झालं, कपडे झाले. आता आमचं स्वयंपाकाचं चाललेलं आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक. आज आमच्या चौघांचा पण उपास सुटायचा आहे आज. त्याच्यामुळं लवकर आम्ही स्वयंपाक करणार आहे. आणि तसंच आकांक्षा उठलेली आहे. आज तिला उशिरा उठवलं, जाऊ दे, रोजच उठते 6ला. ही बाईसाहेब उठली आज लवकर माझी. आणि माझ्या आंघोळ पण. आणि लवकरच आता हिची विदाई आहे. आणि बाप्पा सकाळी इमोशनल झाले. आता 2 महिने राहिलेत आजपासून. बरोबर तारीख नाही आपण सांगू. नाही ना, 2 महिने म्हणले की. हो, 2 महिने राहिलेत आणि आमची काहीच तयारी नाही अजून. आता सुरुवात. दसरा झाला. आम्ही आज आम्ही जाणार आहे कुठं ते तुम्हाला सांगू. कामासाठी जाणार आहे आज. जे सगळ्यात मेन काम आहे. मेन लग्नाचं आज शुभ दिवस आहे. सुरुवात करायची. मुहूर्त आहे ना आज. तर आमचं चाललंय आता सकाळपासून आमची कामं. आमच्या दोघींचं झालं. स्वयंपाकाची निम्मी तयारी झाली आमची. आणि आता बाहेर घराला सजवायचं चाललंय. गाडी वगैरे सगळं धुवून झालंय. तर आता घर सजवायचं, घराची पूजा करायची, गाडीची पूजा करायची. आणि जे आपल्याकडं लॅपटॉप, पुस्तकं, वह्या पुस्तकं आहेत, परत अवजार पण असतात ना, ते जे आहेत, म्हणजे अवजार म्हणजे आपल्या घरातले जे आहेत ते चाकू, सुरी, वेळी, ते सगळं पुजायचं आहे आम्हाला. तर आम्ही आता स्वयंपाक पण करतोय निम्म आणि साईड बाय साईड हे पण करतोय. आणि पप्पा आणि आकांक्षा बाहेर आता हार लावतात ते तुम्हाला दाखवते मी. चला. आणि त्यांचं चाललंय कालवा बाहेर. तुम्ही जास्त काय लावले ते बघ. ती कशी लावलीत. ती किती कमी लावली ती बघ. कसा कालवा चाललाय. विजयादशमी कालवाडे. सण म्हणजे कालवाडे. मम्मीला ह्यांचं काय पडलं नाही. तू एक तर इथं हाईट पुराणा कोणाची, माझीच पुरते आमच्या घरात. आकांक्षा म्हणते मम्मीला दाटून वर घे थोडस ते. अरे ते खाली येते ते. अरे हे कडचं कमी झालं काय. हे पप्पांनी लावले. थोडं लाईनीने व्यवस्थित लावा, मापात लावा. एक पप्पा खाली वर किती कमी जास्त वाटतं काय. अजून घ्यायला लागला कडे. तुम्हाला मी डायरेक्ट आता फायनलच दाखवते. इकडे हे चालू आहे. बहुतेक हे सगळं निघल पण. आणि 2 ह्यानी लावून होईल. आमच्या इथं असे खेळ आहेत. तर खेळांमध्ये लावतो आम्ही. तुझी आयडिया चांगली. तशी केली तर चालेल. एक्झिक्यूट 2 लावून संपवून टाकायचं. आता काय 2 लावणार. हे बघा, हे आमचे पेशंट. तर चला आता आमचं काय चाललं इकडं. पुरणाची तयारी चालू आहे. पुरणाची. आणि मम्मी नेहमीप्रमाणे 1 वाटी म्हणते आणि 2 वाट्या करते पुरण. आणि वाया जातं ते. इकडं बघा, भाज्याचं मळलंय. भजीचं मळून ठेवलंय मी. कोथिंबीर आणि बटाटा टाकला ह्याच्यात. भजीचं मळून ठेवलंय. पीठ मळून झाले. वरण भात, वरण डाळ असं 3 आणि बटाटा त्याच्यातच लावले सगळं. आम्ही मल्टीटास्किंग एकत्रच करतो. पटकन. आणि चहा पण झालाय आमचा. आता मी पूर्ण चटका द्यायला गुळ खिसते. होईल लगेच. चला आता भाजी वगैरे एकत्र सगळं करून टाकायचं आता. आणि तळण शेवटी करायचं. तर चला आता मम्मी करू आपण आता काम. बाय बाय. थोड्या वेळाने दाखवू आम्ही अपडेट. हो, तुमचे अपडेट दाखवा तुम्ही. चला बाय बाय. तुम्ही पण पटपट आवरा बरं का. अजून बरीच काम आहेत. अजून काय बरीच काम आहेत अजून. लॅपटॉप वगैरे पुजायचे, गाडीला पुजायचे. गाईज मी लेट उठले आज. चहा पिली करू. नाही ना, चक्कर यायला लागली. आज सगळे आमच्या घरात चक्कर आले. गाईज पप्पा लावतात हे आणि आम्ही बॅनरवर चढतो. पण हे बॅनर भरून ठेवले यांनी, पाणी आणतं असं जुगाड. त्याच्यामुळे मला असं ह्यानेच फुलं सारखं त्यामुळे असं
चांगलं एन्जॉय काढू उलट, काय टेन्शन नाही. तर चला आता बाय बाय. आता आम्ही हिला चहा देते आणि आवरते. बाय. गडजेजुरीचे आम्ही रहिवासी. गाईज मी भेटायला आलेले आहे तुम्हाला. मला बोलल्याशिवाय मला करमतच नाही. तर आता वाजलेले आहेत 11. दसऱ्या दिवशी एवढे सारे काम असतात ना, तर माझी आंघोळ आत्ता म्हणजे मी बाय द वे मी 9 वाजता उठले. काल मी लेट नाईट वर्क करत होते जरा, त्याच्यामुळं मला उठवलंच नाही कोणी. सुट्टीचा दिवस आहे म्हणून. उद्या परत आहेच. इथपर्यंत येणार आहेत आत्ते. खूप गाढ झोपते आकांक्षा. इकडचं जग तिकडे झालं तरी तुला कळलं. गाढ झोप कशाने येते? दिवसभर काम करून येते, कष्ट करून येते. मला येस दीदीला मी ना ते काहीतरी गाणं वाजलं रिपीट काहीतरी टाकते मला असं वाटतं. मग मी म्हणते जे काय टाकशील ते मेन्शन कर मला. तर आता मी फटाफट आंघोळ करून येते. आणि एवढं भारी वाटते. 2 वेळा मी चढले. किती वेळा चढले असेल ना पप्पा मी? चढले उतरले. त्यात आमचं मी रात्री काही जेवले नाही, उपास होता. आता दिलं मला दीदीने 11 वाजता. आमच्या दोघांचे पप्पांचे माझे BP लो. आणि आता एवढं छान वाटतंय. हार मम्मीला आवडला नव्हता मगाशी, मला पण आवडला नव्हता, पण पप्पांच्या ह्याने घेतलं होतं आम्ही. शेजारी 2 हार असे घेतले होते. पण आता 1 नंबर वाटते. मी तुम्हाला दाखवते. चला मी आता माझं काम करून घेते. बाकीचं गाडीला पण हार घातलेला आहे, पण पूजा राहिली आहे अजून. लॅपटॉपची पूजा राहिली आहे. बुक्स तर नाही आहेत आता आमच्याकडे, पण आमच्याकडे जेवढे डायरी वगैरे आमच्या आहे ते आम्ही पूजणार आहे. वाव आबाळ कसलं भारी आले आज. हे ना 2दा काढून हार, त्याच्यामुळं इथं मध्ये गॅप राहिलेला आहे. आणि वरच्या रूमला पण आम्ही हार लावून आलोय. आपली एक वरची रूम आहे, एक स्टोर रूम, आमचं स्टुडिओ. तर तिथं पण हार लावून आलोय. आणि दीदीचं इथं नेहमीचं तिच्याकडे असतं भजी. कोणते भजी केले? 3 प्रकारचे भजी केलेत. बटाटा कांदा लसूण नसतं ना आज, म्हणून बटाटा नैवेद्याला कांदा लसूण नसतं. तर कणिक मळून ठेवली. पुरण नाही झालं का आपलं अजून? बटाटा, कोबी, मिरची. पप्पांसाठी मिरची गेली. पप्पांना त्रास होता, म्हणजे आजारी पडले तरी मिरचीची भजी खायची त्यांना. मग त्यांच्यासाठी मी दुरू मिरचीची भजी. मला तर अजिबात आवडत नाही मिरची. तर गाईज मला मिरची अजिबात आवडत नाही. जर मिक्सरमध्ये बारीक करून जर घातली आपण कोणत्या तरी पदार्थात तर मग मी खाते, नाहीतर अशी तर मी. त्याच्यामुळे आम्ही ना मिरचीचे एकदम बारीक कूट करूनच टाकतो, कारण ही खात नाही तुकडे म्हणून. डायरेक्ट खाल्लं तरी जातं ऍटलिस्ट. तर गाईज झालं आता. जे काय बोलसाल ते हळू बोला, माझ्या लॉग मध्ये येते. तर गाईज दसऱ्या दिवशी सण असतो ना, तेव्हा एवढा आवाज चढतो ना, खूप. माझा तर खूप चढतो. काय माहिती, सणावाराला चढतोच आवाज. होय दीदी तुझं असं असतं का की सणावाराला आवाज चढतो? नाही माझं नसतं. माझं एकदम एका टोन मध्ये असते मी. काय ग दीदी तुझं तर आवाज किती म्हणते. मी अजिबात चिडचिड करत नाही. एका टोन मध्ये आवाज असतो माझा. हिचा आहे ना बेस कमी जास्त होतो आणि व्हॉल्यूम पण कमी जास्त होतो. डीजे सिस्टीम हिच्या तोंडात, ते हँडल मीच करते. डीजे सिस्टीम लावली इथं. असं कधी शांत बसत नाही. आणि जेव्हा तिला असं वाटतं ना की बाबा आज खूपच हे झालंय मला, किंवा खूप लोड आलाय कामाचा, ती एकदम शांत बसून जाते. सदम्यात जाते आणि गवत बसते. डीजे ऑफ करून टाकते. फक्त माझा डीजे रात्रीचा ऑफ होतो. म्हणजे मी तेव्हा झोपलेले असेल. चला गाईज काय अशी बडबड. आता मी आंघोळ करून येते. तिची मी केस सोडून आले. मला काय पण बोलते ती. पप्पा तिने माझे केस सोडले. तर भजीत सापडलं ना केस बस तुलाच देणार मी तो केस. काय हाय डॅडी. पप्पा ती काय म्हणली माहितीये का? कसं वाटतंय तुम्हाला? अशक्त पण आलाय. अशक्य. पप्पाने मला सांगितलं तू जोक मारले. तुझं आहे ना हे ना बंद कर, नाही तर मी तुझं बंद करेन. आणि आमची मम्मी ना फोन. तर चला बाय बाय. मी जाते आंघोळीला.
बघ मी सोडली म्हणून तिने वर टाकली, नाही तर अशी होती. तर गाईस तुम्ही आमचे स्टिकर बघितले नाही का? दाखवले नाही का त्याच्यावर? खूप रामायण काय आमच्या काहीतरी झालं, फोन आला, थांबा नंतर बोलते, बाय. काहीतरी झालं ना फोनवर की पटकन त्यांच्या कानाला कान लावून यायचा मोबाईलला करतो, म्हणजे आपल्याला कळतं की काय झालं. तर मी पप्पा म्हणून होय हां कधी, मग पटकन मी जाऊते आता बघायला, बाय. तर आता फायनली आम्ही उपास सोडतोय आणि आम्हाला वाढलेलं नाहीये, फक्त पप्पांनी एकट्याने स्वतःला वाढून घेतलंय. जेवायचे बसले तिथं, करता येते तुम्हाला. तर पप्पांनी स्वतःलाच वाढून घेतले आणि आमचे ताट कोरीच आहेत, वाढलंच नाही आम्हाला. आम्ही तिकडे पूजा करत होतो, आम्ही तिकडे पूजा केली, लॅपटॉपच्या वगैरे सगळ्यांच्या पाया पडलो आणि सगळ्यात मेन काम राहिले, मी आकांक्षा आल्यावर सांगते. सगळ्यात मेन काम राहिले म्हणजे शस्त्रांची पूजा, आणि आकांक्षा बाहेर आहे त्याच्यामुळे राहिले आकांक्षामुळं. आता आकांक्षा आले की लगेच शस्त्रांची पूजा करून घेतो. तर दाखवतो तुम्हाला, आणि आम्ही मेन्यू काय केलाय ते दाखवतो. इतका मेन्यू केलाय बापरे. बटाट्याची भाजी केली आमच्यात, कांदा लसूण, अरे यार थांबा, कांदा लसूण नसतं आमच्यात म्हणून आम्ही सुक्की बटाट्याची भाजी केली आहे. साधं वरण, आमटी, पोळ्या, बटाट्याची भाजी, कोबीची भाजी. तर आता मेन काम करायचंय, शस्त्रांची पूजा करायची आम्हाला. तर तुझ्यासाठीच थांबले होते मी, शस्त्राची पूजा करायची. दाखव तुझं शस्त्र. अगं जीभ बाहेर काढ ना, हा धारदार जीभ, ते हळदी कुंकू व्हायचे त्याला. मी थांबा जरा, हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे आमचं, हळदी कुंकू धारदार एकदम. चाकूला पण, म्हणजे चाकू, कात्री, कैची, कोयता सगळं फिक आहे ह्याच्या पुढे, म्हणजे आमच्या घरातल्या ह्याच मेंबरच्या जीवेला. आणि ते शस्त्र खूप चांगलं आहे आजकाल. पप्पा म्हणतात दुसरा हिची पूजा करा. डॅडीला दाखव एक मिनिट. हे शस्त्र कसं आहे आजकालच्या जगात? चला कुंकू व्हायला. गाईज आमच्याकडे परत एकदा पाणी आले. असं करा, कुंकू वा, हळद कुंकू वा, अक्षदा वा, आणि धार कर अजून त्याला. येस आय एम रेडी. तर असं तिला फुल वाहते तुम्ही. हे गरम होते ते लाईटला बंद केली का? आव दिसत नाही मला. दीदी त्यांना तू कशाला बोलते? मला असं आवडतं का? नख लागलं तुझे विषारी नख. नख नाही येत मला गाईच, नेल पेंट निघली. गाईज कधी अगं काय दाखवते तू असं मला खाली वाकायला लागते बाहेर. येस जेवायचं, मला खूप भूक लागलेली आज, आणि मी माझा 2 दिवसाचा उपास सोडत आहे. 2.5 दिवस, आणि मी 9 दिवसांचा उपास सोडत आहे. मला 2.5 दिवस झाले पप्पांना मला 3.5 दिवस, पहिला 1 आणि 2.5. अहो पण आता त्याला गॅप पडला ना मध्ये, मग हा यार इकडे इतकी तुझं काय झालं? काय नाही झालं बाई, आम्हाला कोणता पदार्थ घेऊ तेच कळायला झाले. आणि काय तिकडे बघा, हे कुरडे आम्ही पिशवीत घालून ठेवतो असं, आणि तिला म्हणते तिकडे सरक, तिकडे सरक, पण देवाच्या पाशी बसले आणि अशी मोठी मांडी घालून बसले. बघा ऐक ना, हे ना कुरड्या माझ्या अशी जास्त पिशवी, मला पोळी भाजी नसली तरी चालतं, पण कुरडई पाहिजे. आणि कटाची आमटी भाड्याने कटाची आमटी, मम्मी ते पण मम्मीच्या हातचे. थोडस कळू दे ना काय बोलते, म्हणजे काय कळतच नाहीये. पप्पाने एवढी भूक लागली आणि पप्पा मम्मी जेवल्याशिवाय जेवत नाही, म्हणजे एक घास खाल्ल्याशिवाय. तर मम्मी इकडून तिकडून फेऱ्या मारते, ते बसले नुसतं वाढून ठेवले त्यांनी त्यांचं ताट बघा. आता आम्ही बसणार आहे जेवायला. समजत नाही का मी बोलायला? पप्पांना 2 दिवसाचा कंट्रोल आहे ना, इथं आम्ही 9 दिवस थांबलोय. नाही माझं काय नसतं, तर पप्पांना इथं कंट्रोल होत नाही. आणि इकडे पूजा मस्त मी तर वर्षभर केलं तरी चालते. मी उठ मग पूजा उपास घे वाढून. आकांक्षा मम्मी वाढल्याशिवाय मी नाही, नुसतंच बसली ती. तर कधी पण आहे ना मी मम्मीच्या हातनाच भात घेते. चला गाईज बाय. ओके गाईज, हॅपी दसरा. मी तर आंघोळ केल्यानंतर काही व्लॉगच नाही केला, माझं सगळं लेट आवरलं आणि आज सगळं आवरणातच गेलं आणि बाहेरच दिवस गेला आमचा. आउच. तर मी मस्त ड्रेस घातलाय आणि आम्ही गेलो होतो बाहेर. ते कशासाठी तुम्हाला सांगते. तर आमची चालू झालेली आहे
खूप मोठी मोठी शॉपिंग आणि आम्हाला भरपूर सारं काय काय करायचं होतं. ह्या मॅडमला आम्ही जोडव्या केल्यात तर आम्हाला वेगळंच फिलिंग आहे हे की म्हणजे जोडव्या कधी असं नाही का म्हणजे फक्त बघायचं फक्त मम्मी घेताना, पण आम्ही घेतल्या तिच्यासाठी. तर हे खूप वेगळं फिलिंग आहे मला तर. असं आम्ही इमोशनलच झालो आम्ही आणि मी पण घालून बघितले तिथे एक आणि मम्मी म्हणते घालायचीच आहे का तुला नंतर. पण जे एक हाऊस असते ना मुलींना तर ते तर मी लॉक कशासाठी चालू केला आल्या आल्या तर ते तुम्हाला सांगते. तर दीदीला मी तिथं गिफ्ट घेतलं. हो तर दीदीला ते नाही घेतलंय एक तर तिला माहितीच नाहीये ते घेतलंय काय घेतलंय. तर तुम्हाला मी बघू तिची रिॲक्शनच बघू डायरेक्ट. तर बघू डायरेक्ट चला. असं की नाही का की तिचं लग्नाची शॉपिंग चालू झाली म्हणून मी तिला एक गिफ्ट दिलं. ओ माय गॉड. तर बघू इकडे बघ चल, इकडे बघ चल. आणि मी पण मला सेल्फ गिफ्ट दिलेला आहे एक. थांब जरा मला बघू दे हेच आहे का ते नाही तर दुसरंच असेल. मला काहीच माहित नाहीये हिने काय आणले का त्यातली वस्तू देते. हा नाही बाई हे तुला नाही माहिती. उघडू का? थांब जरा लाईट काय ब्लर दिसतंय काय कॅमेरा. कशात घेतलंय? हा बापरे व्हॉट इज दिस? सोन्याचे आणते? नाही सोन्याचे नाहीत पण आहेत सोनाराच्या दुकानातले. किती छान कानातले. तर हे मला आकांक्षाने गिफ्ट दिले आणि हे मला माहित नव्हतं अजिबात. आवडलं का? घेतलंय हो. हा छान आहे. असं दाखव असं हाताला हे कोण नाही तर त्याच्यातच हा असं कानातलं आहे. आता हात दाखव. छान आहे ना? छान आहे. आवडले का? थँक्यू. यू लाईक इट? थँक्यू थँक्यू थँक्यू. हे बघ तुम्हाला दीदीला असं घ्यायला आवडतं काय काय? ओ माय गॉड ओ माय गॉड. तर गाईज हे कानात तिला घेतलेत मी आणि मला आवडले म्हणून घेतले मी तिला. तुलाच ठेव. नाही तुला म्हणजे तुझ्यावर छान दिसतील हे. कसं साडीवर तू असं पिंक लग्नानंतर पण आहे आणि ह्या ड्रेसवर पण सूट होतील दीदी नंतरच्या लुकला इमॅजिन करून. हा म्हणजे ह्या असं कुर्ता वगैरे घातलाय ड्रेस ओढणीचा तर त्याच्यावर पण सूट होतंय. आणि जर डिझायनर तिने साडी घातली तू आणि ते वाटते मी ट्रिप करून चालले तर असं वाटते कुठे ट्रिपलाच चालले सगळी तयारी नाही का अशी ट्रिप की आयुष्यभराची. हो येस. तर तू असं नाही का ते घालशील खड्याचं गळ्यातलं मण्यांचं तर त्याला पण छान वाटत. ट्रिप मध्ये त्या थोडी माणसं ऍड झाली आहेत. प्रवास तोच आहे फक्त ट्रिप नाही. खूप डिफरन्स आहे त्याच्यात प्रवासात. ह्या प्रवासात आणि त्या प्रवासात खूप डिफरन्स. करायचं आपण ऍडजस्ट सगळं ऍडजस्ट करायचं. ही माणसं पण घ्यायची सोबत आणि ती माणसं पण नाही नाही माणसांचं नाही एकच आहे पुढे जाऊन. नाही काय तू खूप चेंज सोडून टाकणार का? नाही संबंध नाही पण खूप चेंज आहे ती लाईफ आहे. म्हणजे 360 ने डायरेक्ट. ही माणसं आहे बसलीच आहेत ना. ही माणसं आहे पण ही माणसं आहेत पण आम्ही थोडी रोज आहे तुझ्यासाठी. हो हे लाईफ ही 360 ने चेंज होती. 360 20% पण चेंज नाही होत. 360 डायरेक्ट. कारण की ही आम्हाला रोज भेटणारच नाहीये. ही तर दिवस रात्र समोर तोंडापुढं. ती तू थोडी आहे तिकडं फक्त व्हिडिओ कॉलवर. ते पण तुला वेळ नसल आज हे आलं कोण हे आलं चला स्वयंपाक करायचा हे करायचं. तुला जर असं असेल तर नाही का म्हणजे एक वेगळीच लाईफ पडते ती. कळलं का? समजेल तुला. मला आता समजते. अनुभव नाही बाबा मला पण येईल अनुभव. माझी पण 360 काय माझी तर फार 1060 ने बदलत चाललं. कारण की इथं खूप डिफरन्स आहे. हा ना. तर चला अशी आमची शॉपिंग झाली. बघू तुम्हाला दाखवेल मी एका दिवशी. तर चला आता आवरते मी. सेल्फ गिफ्ट काय पुढच्या वर्षी. हा ना मग तेच म्हणलं ना पुढच्या वर्षी कळेल मला माझं गिफ्ट.
तर चला आता आवरतो, आम्ही चेंज वगैरे करतो. खूप हे झालं आज, पाऊस बरं पडला नाही. मला तर वाटलं पाऊसच सुरू झाला का काय. सासवडमध्ये थोडंसं, सासवडमध्ये लागले सिग्नल पण कोणच त्याचं पालन नाही करत. फक्त एकाच सिग्नलला आम्ही थांबलो कारण की सगळ्या गाड्या थांबल्या होत्या. तर चला आता आवरते. बाय बाय. आवडले का कानातले? मस्त. ठेवते आता. गिफ्ट दिलेलं चांगलं असतं. कॉल करून व्हिडिओ दाखव. आउच. चलो बाय. हॅलो गाईज, खूप सारं दमले मी आता. तर आम्ही पप्पा आणि मी जरा वरची रूम जरा साफ करतोय आम्ही जरा, कारण की मला पण वेळ आहे म्हणून सुट्टीमुळं. आणि एवढ्या मुंग्या झाल्यात वर आणि आम्ही शोधतोय की कुठून येतात मुंग्या. तर सगळा पोटमाळा आम्ही झाडून काढलाय. पप्पांनी सगळीकडे पावडर टाकून ठेवली. आणि मी जवळजवळ आज वर आल्यापासून मी आता वाजलेत पार 12:15. वर आल्यापासनं मी 20-25 वेळा झाडून काढले. आणि एवढ्या मुंग्या येतात पोटमाळ्यावरचं सगळं खाली घेतलं. आणि नंतर माझं जे केकचं सामान आहे वगैरे ते सगळं काढलं. आणि तिच्या मला साखरपुड्याची पिशवी सापडली. तर पिशवी सापडली, त्यात सगळं सामान होतं तिचं. त्यात होते साखरपुडे, साखर भरून ठेवलेले पुढे जे साखरपुड्यात देतात एक्सचेंज काय ते असतं ना, ते सोडायचं असतं. ती साखर सगळी तिथं होती त्या पिशवीत. आणि हे काम आहे मानसी टोलेचं. तर आता मी काय बोलू ह्याच्यावर, म्हणजे शब्दलेश झाले, शब्दलेश. पप्पा मी तर आहे ना असं वैतागलोय ना. आम्ही सामान गोळा करून सगळं उन्हात ठेवले बाहेर वरच्या रूम मधलं. आणि एक तर पत्र आहे ह्या वरच्या रूमला, खूप गरम होते. वाढीव काम झाले, वाढीव. पप्पांना म्हणलं पप्पा साखरपुडे सगळे ना तुम्हाला दाखवतो. त्याला मुंग्या, अख्ख्या घराला मुंग्या लागल्या. तर इथं शाळा चालू आहे. आणि हे बघा, हे आहेत ते साखरपुडे. एवढे छान सजवलेले साखरपुडे आता आम्ही उन्हात ठेवलेत. येऊ पाय भाजायला काही. तर त्याच्यात सगळ्या मुंग्या लागल्यात. आणि त्या सगळ्या आमच्या वरच्या रूमला लागलेल्या आहेत मुंग्या. काय करायचं आता? शोधतोय आम्ही कधीच शोधतोय की मुंग्या कुठे.
आणि ते सगळं पप्पाने तिथं मुंग्या म्हणलं पप्पा तिथं मुंग्या सगळ्या मेलेल्या आहेत पत्र्याच्या ह्याने नाही का सगळ्या हे झाल्या मुंग्या तर ते काढा आपण सगळं गहू पण काढले त्याला पण मुंग्या नाही. गहू पण काढले पप्पांनी सगळे उन्हात ठेवले पण त्याला पण मुंग्या नाहीत पण कुठून येतात ते शेवटी कळलं आम्हाला. तर तिला मी फोन करून असं झापणार आहे ना आता दीदीला आणि तिला झापतेच मी आता. असं सगळं पसारा आम्ही सगळं काढलं एकदा आम्हाला लग्नाची आम्ही तयारी चालू केलेली काही तपास नाही आणि ब्लॉग चालू करते. हॅलो गाईज हॅपी संडे. तर गाईज आम्ही लॉग करत चाललोय पण एडिटिंग थांबत चाललंय करतोय. किती दिवस झाले सांग बरं लॉग आपले किती पेंडिंग आहे. 4 तरी लॉग येतील आपल्या आता. तर गाईज माझे डार्क सर्कल असे इथपर्यंत येणारे आहेत आता त्याच्यामुळं माझ्या दीदीने घेतलेली आहे. तर माझी जबाबदारी तिने घेतलेली आहे तर ती आज करत आहे हळदीचा पॅक आणि मी खूप घामजलेले. ती गेली होती आमच्याकडे पाणी आलं की आमच्याकडं खूप जास्त असं धुणं धड सगळं असं धुतो आम्ही कारण की 2-3 दिवसांनी पाणी येतं आमच्याकडे. आणि टेरेस धुतलं तिने एकटीने जाऊन वर सगळं झाडं बिडं सगळं साफ केलं. आम्ही वरची रूम आवरली काल तिने बाहेरचं आवरलं आज तोपर्यंत मी खालचं आवरलं. नाही फक्त ते साखरपुड्याचं घेतलं थोडं. साखरपुड्याला मुंग्या लागल्या होत्या ते आम्ही कारण की शोधतोच लक्षातच नाही आलं ते काढायचं तसंच ठेवून दिलं वरती म्हणजे त्याच्यामुळे मला किती कुटाणा झाला. नाही इथून वरती पसारा नेला ना आपण तसंच ठेवला वरती तो काढलाच नाही असं झालं. बॅगेत पॅक केला म्हणून. हा तर गाय चला आता संडेचं आहे आमच्याकडे इडली. सगळ्यांना कळलं इडली आमच्याकडे मी खिडकीत वर येते. चला नाही आज इडली आमच्याकडे. तर गाय इथे बघा आमच्याकडे आहे इडली. तर नाही आमच्याकडे इडली नाही आमच्याकडे इडली तुम्हाला सांगते गपचूप इडली आहे आमच्याकडे. आणि मस्तपैकी पीठ आमचं फुगलेलं आहे ते आणि आम्ही जास्तच भिजवते माझी मम्मी बाय द वे इडलीचं पीठ एवढं म्हणजे हे एवढं पातेलं कारण की आम्ही एका दिवसात इडली खातो आणि नंतरचे परत नाश्त्याला आम्ही 2-3 दिवसांनी परत इडली करतो. ती माझी इथं फुगू लागत काय वाटते असं वाटते चॉकलेटच ठेवलंय मी असं काहीही होतं. तर चला आपल्या आता शक्कल आपली सुधरूया आता जरा थोडीशी गोरी करूया कारण की खूपच घाण झाले म्हणजे करू बाहेर पण जात नाही पण तरी पण माझे असे डार्क सर्कल खूप आणि असे माझे डार्क सर्कल झालेले आहेत. छी. तर चला मी कुकर लावले आता तांदूळ आणि डाळ. कसं काय श्रीखंड ठोले 1 नंबर का मस्त झाला ना नाश्ता. गाईज मी सांबर आणि चटणी केली आणि इडल्या केल्यात आणि हे फोटो काढते. हाय आम्ही आत्ता गेलतो दुकानात आणि आकांक्षानी विनाकारण खर्च केलाय लहान मुलांसारखा आणि तिने बघा आता काय घ्यायलंय मला दाखवते. तुम्ही फक्त आवाज बघा आता हातातच फुटायला पाहिजे तिच्या. असं सोडायचं उलट उभं असं सोडायचं फक्त. मी तुम्हाला दाखवते एकदा सक्सेस झाला ना की दाखवते. आम्ही गेलतो पेन आणायला आमच्या घरातले पेन संपले राव. तुला तर येतंय का हा असं करा उभं सोडायचं. वाजलेला आहे तुम्हाला दाखवते आता काय आहे हिने काय उद्योग आणलाय. तर हिने दुकानातून बघा काय आणलंय बटरफ्लाय घेऊन आली आहे जादूची कांडी त्याच्यामध्ये इथं टिकली लावायची. ही टिकली दिली त्यांनी काय टिकल्या आपल्या फटाकडे रोल दिला एवढीसा 5 रुपयाला आणि हे टाकायचं ह्याच्यामध्ये ठेवायचं. हात काढ. हा ते पॅक कर व्यवस्थित पॅक करायचं. पॅक नाहीये ते लगेच खाली येते.
फिरवायचं असं इकडे फिरवायचं. हा ते पॅक होईल आणि असं सोडायचं फक्त. असलं काहीतरी घेऊन आलेत. लावली ना काय त्याची वरती. हे असलं घेऊन आले आणि माझी टिकल्या. मम्मी अशी भिंतीला फोडतीये. एडाने ओय धरा ना फोडा तुम्ही. तर चला बसल्या बसल्या फोडा मी तुम्हाला काय मला काय काम नाही का? हे घ्या ना. आम्ही भिंतीवर फोडायचं असं. हे बघा हे ना इथं आहे ना मध्ये लावायचं हे. मी शिकवलं तुला. मी शिकवलंय आता मी एक हे एक्सपेरिमेंट केलं आणि हे बघा हे ना हे असं इकडं करायचं. हे इकडं असतं ना तर ते आता म्हणले इकडं आता म्हणते इकडं. तिलाच माहित नाही. हा तर गाईज इथं झालेली आहे पत्रिकेची तयारी. आता फायनल पत्रिका आम्ही देणार आहे. तर आम्ही काही सांगू पण नाही शकत तुम्हाला कशी पत्रिका आहे आमची. हॅलो गाईज, मी माझं वर्क करताना मी समोर बसते मिररच्या समोर, आरशाच्या समोर. तर मी सारखी माझ्याकडे बघत असते वर्क करताना. तर मला आता रिअलाईज झालं, मी आता स्नॅप टाकत होते तर मला रिअलाईज झालं की माझे केस कर्ली झालेत खूप जास्त. केस कट केल्यापासून एवढी केस माझी कर्ली झाली. हे काय गाईज, मला कर्ली केस आवडतात तसं काही नाही एवढं, पण हे खूपच अशी कर्ली झालं का टेस्ट. मला कर्ल्सची जरूरत तरी आहे का? नॅचरल कर्ल्स आलेले आहेत आणि मला हिथं येऊ दे कर्ल्स, पण हिथं मला ना अजिबात आवडणार नाही. तर ते असं म्हणजे फ्लिक्स आहेत ना तर ते असे कर्ल्स होऊन जातात, म्हणजे हे असं होऊन जातं. ते कसं तरी वाटतं कसं यार केस माझे. आणि माझ्यासमोर आहे ना इथं असा आरसा आहे आणि मी इथं अशी म्हणजे काम करत बसते. तर मी सारखं अशी बघत असते माझ्याकडं की मी कसा धरला आहे मोबाईल. तर मी सारखी अशी माझ्याकडे बघत असते की आणि ते माझी केस एवढी शॉर्ट झालीत यार. मला खूप वाईट वाटतंय पण इट्स ओके. काय करू शकतो आपण. इट्स ओके, इट्स ओके म्हणण्याशिवाय काहीच पर्याय नाही. जाऊ दे म्हणण्याशिवाय काहीच पर्याय नाही माझ्याकडे. तर चला फटाफट आवरते. लग्नाची तयारी चालू झाली आहे तर मला हे काम करून ते काम करावं लागतं. त्याच्यामुळे मी सकाळी लवकर उठून काय म्हणतात त्याला काम करते फटाफट. म्हणजे कसं दुपारी मला थोडंसं संध्याकाळी बाहेर जायला लागतं. मग हे आणा ते आणा, हे राहिलं ते राहिलं, मग मी फटाफट आवरते. तर चला आता टाइमपास करता फटाफट फटाफट काम उरकून घे. यार मी खूप वैतागली आहे. कोणाला दत्तक घ्यायची असेल ना पोरगी तर घे, सांगा. एक आहे आमच्या इथं. तू आमच्या आकांक्षाला प्लीज कोणतं दत्तक घ्या. मला खूप आधावरा, मला आता सहन होत नाहीये. हे बघा ती काय झालं ते मला म्हणली तुला काय सांगितलं होतं. मी म्हणलं काय काय सांगितलं होतं तुला. बस म्हणलं काय सांगितलं काय होतं तुला. हे वाक्य ती 5 वेळा म्हणली राव, फक्त वाक्य फिरून फिरून. पण फिरून फिरून फक्त शब्दरचना बदलते ती. तुला काय सांगितलं होतं, सांगितलं काय होतं तुला. यार मला आता वेळ लागायची वेळ आली. प्लीज तिला दत्तक घ्या कोणतरी प्लीज. काय म्हणणं आहे तुला, दत्तक घेऊ दे का तिला. नको ही खूप हे झाली डॉमिनेटिंग. हिटलरची बहीण आहे का तू. म्हणजे तो हिटलर त्याच्या कुळातली आहेस काय ग तू. मला खूप इरिटेट होतं यार हिचं. तुला समजत नाही हा तुला समजत नाही का. बघ काय सांगितलं होतं तुला समजत नाही का. बघा बघा आता म्हणली तुला समजत नाही का. तिकडून एवढ्या वेळा बोंबल घेणं मोठ्या मोठ्याने तरी तिला समजलं नाही. काय समजलं मी दिलं म्हणजे वॅक्स लाव तू. मी करत होते काम, माझं काम झालं की पटकन करते वॅक्स. 99 रुपयासाठी ते उन्हाचं काळे ठेरे करून यायचे का परत 10 रुपये. मी आता खिचडी केली, सगळं आवरलं. थोडा वेळ म्हणलं पाठ टेकवावी तर पाठ टेकवायला
माहिती का की तुला पाठ टेकवायला मला पण मिळत नाही. हा आणि घरातली कामं बाहेरची कामं ऑफिसची कामं घरातल्याला मी करते. घरातल्याला काय हात लावते काय मम्मी काय करते हे घरातलं ते काय बाहेरचं झाडू पुन्हा ते कुठे चालली झाडून फरशा पुसल्या ऑलरेडी. अगं बाई किचन नाही पुसलं मम्मी म्हणलं मम्मीला मी झाडून काढून फरशी पुसते. कॉलेजला पण काढलं मी. तुम्हाला एक जमत नाही काय करायचं हे बरंच हे करते. तिला काम नको म्हणून बळ आली इकडे मला वाचव प्लीज मम्मी मला वाचव यार. ती पप्पांना पण अशीच काळी रेडेड करत होती. पप्पांना तर अशी तुम्ही धारं धरलं का काय आपण म्हणलं हा बोल काय बोल. पिस्तूलला दत्तक घ्या प्लीज कोणतरी. फ्री आकांक्षासोबत पिस्तुली फ्री. नाही नाही आकांक्षाला द्यायची दत्तक द्यायची नाही आम्हाला. पिस्तुलीला द्यायची दत्तक प्लीज. पिस्तुली म्हणजे आमच्या इथे कुत्री आहे तिला कोणतरी घेऊन जा. असं काय होणार नाही. गप आती करते कधी कधी आती. चला आता मी ह्यासाठीच फक्त घेत नव्हतं कारण मला खूप त्रास होतोय म्हणून मी तिला ब्लॉगमध्ये घेतलं होतं आणि ब्लॉग चालू केला. मला अजून एडिट पण करायचं आहे. खूप काम आहेत अरे आपण अजून सेलिब्रेट करतोय नवरात्री. बघ टेकलीच नाही आदंतरीच आहे. लस्सी खूप वाईट असते. माणसाने कुणावर जळू नये. उलट जेलसी झालं तरी त्याच्यातनं माणसाला सुधरावं पण आम्हाला मारत असं करते. मम्मी पेटली ना आमची बाई पेटली असे. आणि हे जेलसी होते तिला मी आराम करते तर त्याच्यामुळे तिला राग येतोय. कुठला फायदा माझ्या माहितीये. मी फक्त 5 मिनिटं पडले होते बाबा जरा वेळ. मी काय सांगितलंय काय काय इथे येऊन सांगतोय. हा सांग तिकडून थोडा आवाज नाही येते मला. इथे येऊन सांग. तुमच्या घरी पण असेच आहे का तुमची छोटी बहीण नक्की सांगा मला. तर खूप तिने त्रास दिलेला आहे. चला बाय बाय. आले आले आले.